महाराष्ट्र के खेल मंत्री माणिकराव कोकाटे को 27 साल पुराने केस में 2 साल की सजा मिलने के बाद नासिक सेशन कोर्ट ने उनकी गिरफ्तारी के लिए वारंट जारी किया है। इस फैसले के बाद माणिकराव ने अपने पद से इस्तीफा दे दिया, जिसके बाद महाराष्ट्र के राज्यपाल आचार्य देवव्रत ने माणिकराव कोकाटे के पास रहे सभी विभागों की जिम्मेदारी उप मुख्यमंत्री अजित पवार को सौंप दी है। दरअसल नासिक सत्र न्यायालय ने सदनिका घोटाला मामले में निचली अदालत द्वारा सुनाई गई 2 साल की सजा को बरकरार रखा। इसके चलते माणिकराव की मुश्किलें बढ़ गई और विपक्ष उनके इस्तीफे की मांग को लेकर आक्रामक हो गया था। गौरतलब है कि इसी साल की शुरुआत में एनसीपी नेता माणिकराव कोकाटे तब सुर्खियों में आए थे जब उन्हें राज्य विधानसभा में अपने मोबाइल फोन पर रमी खेलते हुए पाया गया था। वहीं अब उन्हें हाउसिंग फ्रॉड मामले में 2 साल की सजा सुनाई गई है। हालांकि कोकाटे ने सत्र न्यायालय के फैसले को मुंबई उच्च न्यायालय में चुनौती दी है, जिसकी सुनवाई शुक्रवार को होगी। हालांकि उससे पहले ही माणिकराव ने अपने पद से इस्तीफा दे दिया है, जिसे लेकर राजनीतिक गलियारों में हलचल मच गई है। एका बाजूला माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद जाण्याच्या वाटेवर असताना दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे हे स्वतःच्या मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावतायत असं दिसतंय। काल अमित शहांची दिल्लीत भेट घेतली आहे। नाही, अमित शहा प्रफुल्ल पटेल आणि त्यांची बाकीचे वरिष्ठ नेते त्यांना देखील न सांगता ते अमित शहाकडे गेले अशी देखील माहिती आहे। नाही, असू शकेल। अमित शहा हे पक्ष फोडण्यामध्ये पटाईत माणसं फोडण्यामध्ये सत्तेचा वापर करून अमित शहा दाखवून धनंजय मुंडे मंत्री होतील की नाही याच्याविषयी मी आता सांगू शकत नाही, पण मला असं वाटतं की त्यांना मंत्रिपदी परत स्थानापन्न करणं हे फडणवीसांना सोपं नाही। ज्या पद्धतीनं बीडमध्ये धनंजय देशमुख यांचा खून झाला आणि त्याच्यामध्ये संतोष देशमुख आणि त्याच्यामध्ये मुंडे यांचं समर्थन असलेल्या मुंडांच्या टोळ्या सहभागी होत्या। याच कारणासाठी त्यांना मंत्रिपदावरून जावं लागलं ना। मग ते कारण संपलं का? अजूनही वाल्मिक कराड जेलमध्ये आहे, अजूनही खटला संपलेला नाही। अशा वेळेला ज्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप आणि गुन्हे होते अशांना परत मंत्रिमंडळात घेण्याचं पाप फडणवीस करतील असं मला वाटत नाही। 2 मंत्री फडणवीस मंत्रिमंडळातले भ्रष्टाचार आणि गुंडागर्दी या आरोपावरून जात आहेत किंवा गेले। हा या सरकारला लागलेला काळीमा आहे। 2 मंत्री गेले एकाच गटाचे। खरं म्हणजे शिंदे गटाचे असे असंख्य मंत्री आहेत, त्यांना तात्काळ बरखास्त केलं पाहिजे। पैशाच्या बॅगा दाखवतायत, पैसे मोजताना दिसत आहेत, असे असंख्य विषय आहेत। पण देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्यानं गेम करतील, टप्प्याटप्प्याने, आणि शेवटचा घाव ते मिंद्यांवरच घालतील याची मला पूर्ण खात्री आहे। धनंजय मुंडे नंतर आता माणिकराव कोकाटे। नाही, कोकाटे ही हिट विकेट आहे। कोकाटे ही स्वतःच त्यांनी खड्ड्यात उडी मारली। तर त्यांची केस आपण पाहिली, सदनिका लाटण्याची खोटी कागदपत्र देऊन, ती आताची नाही आहे ना, फक्त योग्य वेळी ती बाहेर आली। ते कसं फडणवीसांमध्ये नक्कीच आहे। पण राऊत साहेब, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कोकाटेंना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न अजूनही सुरू आहे, पण तो का असावा असं तुमचं मत? अजूनही सुरू आहे। आम्ही भ्रष्टाचारांना पाठीशी घालतो आणि शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे राहतो हा संदेश त्यांनी दिला। त्याच्यामुळे सर्व भ्रष्टाचारांनी, जे आमदार खासदार नेते आहेत भ्रष्ट, त्यांनी आमच्या पक्षात यावं, तुम्हाला पूर्ण संरक्षण मिळेल, हा तो संदेश आहे। तसं नसतं तर अमित शहा काल धनंजय मुंडेंना भेटले नसते। अमित शहा काल धनंजय मुंडेंना भेटले, हा सुद्धा तो संदेश आहे। काही करा आणि आमच्याकडे या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, हा संदेश महाराष्ट्रात फडणवीस देत आहेत, हा संदेश दिल्लीमध्ये अमित शहा देत आहेत। प्रकरणाचा तुम्ही उल्लेख केला, त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ आहेत प्रकाश शिंदे, त्यांनी असं म्हटलंय की त्या ड्रग्ज कारखान्याशी माझा काही चौकशी व्हायला काय हरकत आहे? तुषार दोशी पोलीस अधीक्षक यांनी ज्या पद्धतीनं चौकशीतून आणि FIR मधून त्यांची नावं वगळलेली आहे, काल मला वाटतं पुरेशी माहिती सुषमा अंधारे यांनी दिली, त्याच्यावर त्यांनी खुलासा केला पाहिजे। ड्रग्स रॅकेट आपल्या घरापर्यंत पोहोचलाय, तुमची आता पळापळ चाललेली आहे।
तुषार दोषी जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांचे कॉल रेकॉर्ड तुम्ही चेक करा. मंत्रालयातून आणि उपमुख्यमंत्रीच्या कार्यालयातून आणि नंदगिरीवरून किती आणि कसे फोन सातत्याने जात होते सातारच्या पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हे तुम्हाला कळेल. मग काय धावाधाव का झाली? राऊसाहेब, महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही पवार आणि त्यांचे पक्ष एकत्र येण्याची एकूण प्रक्रिया किंवा तशी चर्चा जोरात आहे. तुमचं काय मत आहे? कारण शरद पवारांचा पक्ष फुटून अजित पवार बाहेर पडले, वेगळ्या घडामोडी महाराष्ट्रात घडल्या गेल्या 2-2.5 वर्षामध्ये. त्यानंतरही असं म्हटलं जातं की भाजपचा पराभव करण्यासाठी काही ठिकाणी हे पक्ष युती करणार आहे. आता भाजपचा पराभव अजित पवार कसे काय करणार? हिंमत आहे का? म्हणजे हे हा तर्कच मला पटत नाही की भाजपचा पराभव करण्यासाठी पवार एकत्र येतात. म्हणजे अजित पवार हे भाजपचा पराभव कसे करू शकणार जे भाजपच्या युतीमध्ये आहे किंवा भाजपच्या पालखीचे भुई आहे ते भाजपचा पराभव कसा करणार? काही तर्क पटतील अशा पद्धतीने विधानं करणं गरजेचं आहे. हा, आम्ही राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आहेत तो भाजपचा पराभव करण्यासाठी. कारण राज ठाकरे भाजपाच्या कोणत्याही गटात किंवा गोटात नाही, उद्धव ठाकरे नाही. आम्ही दोघे एकत्र आहोत. आमची भूमिका स्पष्ट आहे, भाजपचा पराभव करायचा आहे. पण अजित पवार हे भाजपचा पराभव कसा करतील? एकनाथ शिंदे भाजपचा पराभव कसा करतील? लगेच तुरुंगात जातील. हे तो विचार जरी मनामध्ये आणला आम्ही तुमच्या विरुद्ध उभे राहू, हे अमित शहाचे पक्ष आहेत. सातत्याने विरोध केला जातोय. धनंजय मुंडे दिल्लीत जाऊन अमित शहाना भेटतात, मात्र महायुतीच्या ज्या इथे बैठका होतात तिथे नवाब मलिकांचा विरोध केला जातो. नाही, नवाब मलिक हा विषय त्यांचा अंतर्गत विषय. प्रताप सरनाईक म्हणाले की जर भाजप शिवसेनेची युती झाली नसती तर आमच्यातले अनेक नेते बाहेर फुटले असतील असं त्यांनी जाहीररित्या विधान केलेलं होतं. बरोबर आहे. भारतीय जनता पक्ष हा एकनाथ शिंदेचा पक्ष पूर्णपणे गिळणार आहे. आता नाही तर उद्या, पण विधानसभा निवडणुकांच्या आधी एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा अस्तित्वात असेल की नाही याच्याविषयी माझ्या मनात पहिल्यापासून सांगा. नाही राऊसाहेब, हे तुम्हाला तरी पटतं का? कारण इतक्या वर्षाचं राजकारण तुम्हीही बघितलं आहे, शरद पवारांना तुम्हीही स्वतः फार जवळून ओळखता. पवारांनी अजित पवारांशी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती करणं तुम्हाला कितपत पटतं? जेव्हा नाही, असं आहे की अजित पवारांशी युती करणं म्हणजे भाजपशी हातमिळवणी करणं असं मी मानतो. अजित पवार हे भाजपचे हस्तक आहे. त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची युती करणं हे माझ्या आकलनाप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे हात बळकट करण्यासारखं आहे. देखिए, महाराष्ट्र में महायुति की सरकार में सब कुछ गड़बड़ घोटाला है. जिस प्रकार माणिकराव कोकाटे को ऑलरेडी 2 साल की सजा हो गई है, तो पहले तो उनको मंत्री क्यों बनाया? जब मंत्री बनाया तो अब उनको मंत्री बनाने के बाद हटा रहे हो. ये क्या चल रहा है महाराष्ट्र में? माणिकराव कोकाटे को निचली अदालत में 2 साल की सजा हुई है. उनको नियम से देखा जाए तो जेल जाना चाहिए, न कि मंत्री पद बनना चाहिए. पहले उनको भारी भरकम मंत्रालय दिया गया था, कृषि मंत्रालय. बाद में उनसे हटाकर उनको बना दिया गया खेल मंत्रालय. वो फिर रमी बैठकर खेलते हैं. अब उनको जो सदनिका घोटाले मामले में नासिक सत्र न्यायालय ने जब उनको वही सजा बरकरार रखी जो निचली अदालत की थी, तो आनंद फानन में इस्तीफा उनका ले लेते हो. ये क्या हो रहा है भाई? अजीत दादा पवार के ही मंत्री, एकनाथ शिंदे के ही मंत्रियों पे बार बार आरोप क्यों लग रहे हैं? क्यों ये गड़बड़ घोटाला सरकार है? हमारे देश में, हमारे राज्य में नियम है कि साफ सुथरी छवि के लोगों को मंत्री बनाया जाना चाहिए. तो बनाइए ना. इतनी बड़ी पूर्ण बहुमत की सरकार है और उसके बाद भी आप लोग को मंत्री नहीं मिल रहा है. क्या ऐसी मजबूरी है? क्यों ऐसे घोटालेबाजों, भ्रष्टाचारियों को आप अपने साथ रखना चाहते हैं? माणिकराव कोकाटे के मामले में महाराष्ट्र की छवि धूमिल हुई है. आप पहले गलत लोगों को मंत्री बनाते हो, फिर उसके बाद उनका मंत्रिमंडल चेंज करवाते हो, फिर उनके बाद जब सजा बरकरार होती है तो उनका इस्तीफा लेते हो. अरे इनको जेलों में डालो और अच्छे अच्छे लोगों को चांस दो जो महाराष्ट्र का भला करें. आज खेल मंत्रालय इतना महत्वपूर्ण मंत्रालय और उसका मंत्री जेल जाने की तैयारी में. तो ये पूरी जो सरकार है ये भ्रष्ट है. ये एक प्रकार से इसका इंजन जो है फेल हो चुका है. लेकिन ये सब अब हम कहें किससे कहें? आने वाले महानगर पालिकाओं के जो चुनाव हैं, आने वाले 15 जनवरी को हम यही जनता से कहेंगे कि आप देखिए क्या सच है क्या गलत है. लेकिन जो हो रहा है वो महाराष्ट्र की अस्मिता के साथ खिलवाड़ हो रहा है.
देखिए, अजीत दादा पवार को जिस प्रकार इस महायुति में दबाया जा रहा है, बहुत ही दुर्भाग्यपूर्ण स्थिति है। अजीत दादा पवार की जब जरूरत थी तो उनको लेकर मंत्री बनाते हैं, और आज जब उनको साथ में रखने की जरूरत है तब ये लोग उनको नीचा दिखाते हैं। जिस प्रकार नवाब मलिक को ये लोग कह रहे हैं कि नवाब मलिक के नेतृत्व में हम चुनाव नहीं लड़ेंगे, लेकिन नवाब मलिक चलेंगे, नवाब मलिक का नेतृत्व नहीं चलेगा। ये कैसा डबल एक प्रकार से धमाका आप कर रहे हैं। या तो नवाब मलिक की पार्टी से दूर हो जाइए, और या तो फिर नवाब मलिक को साथ ले लीजिए। इसके अलावा क्यों ये कर रहे हैं? तो सना मलिक हो, चाहे जिशान सिद्दीकी हो, चाहे नवाब मलिक हो, उनको कुछ मिलने वाला नहीं है। भारतीय जनता पार्टी उनको गुलाम बना चुकी है। भारतीय जनता पार्टी अजीत दादा पवार को 2-4 सीट देना चाहती होगी, इसीलिए दबाव बना रही है। रही बात सना मलिक की, वो एक अच्छी विधायक है, पहली बार चुन के आई है, वो जितना उसकी शक्ति है वो बोल रही है। लेकिन अजीत दादा पवार को शुरू से ही, ये माणिकराव कोकाटे देखो अब जेल जाने की तैयारी में है, उनका इस्तीफा भी ले लिया गया। भारतीय जनता पार्टी चुन चुन कर अपने पहले तो विरोधियों को समाप्त करती थी, अब अपने सगे संबंधियों को समाप्त करती है। चाहे बिहार में नीतीश कुमार हो, चाहे महाराष्ट्र में एकनाथ शिंदे और अजीत पवार हो, ऐसा कोई सगा नहीं जिसको बीजेपी ने ठगा नहीं। तो भारतीय जनता पार्टी नहीं चाहती कि अजीत दादा पवार मजबूत हो, अजीत दादा पवार फले फूले। चाहे पिंपरी चिंचवड हो, पुणे हो, नासिक हो, मुंबई हो, नवी मुंबई, हर जगह भारतीय जनता पार्टी वही देगी अपने सहयोगियों को जो भीख समान होगा, जो दया समान होगा। बराबरी नहीं होती वहां। हमें तो पूरा विश्वास है कि महायुति में बहुत जबरदस्त फूट और बहुत बड़ा सिर फुटोवल आपको आने वाले भविष्य में देखने मिलेगा।